कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मला काळ्या मसाल्याची भाजी जमेल। फायनली मम्मीच्या हातची चव मला माझ्याच घरी मिळाली। पावशेर चिकन घेऊन आले आणि म्हटलं सर्वांना आज सोलापुरी काळ्या मसाल्याचे चिकन खाऊ घालूया। वैशू ट्युशन वरून येईपर्यंत माझी भाजी तयार झाली पाहिजे। काय नाहीये, आपलं ड्राय खोबरं भाजून घेतलं मस्त खरपूस असं, त्यामध्ये एक मोठा कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर आणि मोठा टमाटर असं टाकलं। 2 ते 3 चमच पाणी टाकून छान बारीक पेस्ट करून घेतली। गरम गरम तेलामध्ये मसाला टाकला वाटलेला। त्यानंतर माझ्याकडे सोलापुरी येसूरचा मसाला आहे बघा, काळा मसाला। मला ना अगदीच मम्मीच्या हातची भाजी कधीच जमत नव्हती बरं, कारण मला कधी काळा मसाला जमलाच नाही, पण येसूरचा मसाला माझ्याकडे असल्यामुळे ना माझं सगळं काम सोपं झालं, काहीच करावं लागलं नाही। तुम्ही बघितलं मी कुठलंच भाजणी अशी केलेली नाहीये, नॉर्मल होतं आणि इतकी बेसिक फोडणी, फक्त चिकनचा मसाला जरा असा वरून घातला, ते पण ऑप्शनल आहे, कुठलाच गरम मसाला टाकावा लागला नाही। 15 मिनिटांमध्ये माझं झणझणीत सोलापुरी काळ्या मसाल्यातलं चिकन तयार झालेला तुम्ही पाहू शकताय। मी तर आता ताव मारणार आहे। तुम्हालाही कष्ट न घेता काळ्या मसाल्याची भाजी करायची असेल ना तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि येसूरचा काळा मसाला नक्की मागवा।